महाराष्ट्रात आज तुम्ही एवढ्या सरकार स्थापन झाल्यापासून किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? कुणाचे अश्रू पुसले तुम्ही आतापर्यंत? आमचा दादांवरती रोष आहे ना. दादांना आमचा प्रश्न आहे, सवाल आहे, तुम्ही चुकीचे लोक काय सांभाळता आणि कशासाठी पाठीशी घालायचे तुम्हाला? बीडला संतोष देशमुख मारला, किती दिवसानंतर त्यांचा राजीनामा घेतला त्या मंत्र्याचा? 3 महिने. कुठली पद्धत आहे? महाराष्ट्र ओरडतोय, महाराष्ट्र त्या ह्याच्यातून संतापलेला तुम्हाला कळालेला नाही, तरीही तुम्हाला हे लोक सांभाळायचे. एवढं 5-5 टर्म तुम्ही निवडून येणारा आमदार जर अशाच पद्धतीच्या चुका करतोय तर अशा लोकांना थोडे दिवस तुम्ही लांब ठेवलं पाहिजे. आम्ही बघितलंय ना 26/11च्या हल्ल्यामध्ये साधा शर्ट पोट बदलला तर लोकांनी राजीनामे दिलेत. अहो, आमच्यावर हल्ला केलाय त्या लोकांनी त्यांच्या, आम्ही तो विषय काढतच नाही. आज आम्हाला मारलंय मरोस्तोर, आम्ही तो विषय सोडून दिलाय. ठीक आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी मरायला तयार आहेत, मार खायला तयार आहेत. आम्ही पत्ते भेट दिली, टेबलावर ठेवली, आम्ही अंगावरही नाही टाकली. आता आम्ही आमच्या आयुष्यात कधी हातात पत्ते धरले नसल्यामुळे ते हातातून निसटले. असे खेळणारे लोक सांगतात की नवे पत्ते असल्यामुळे निसटतात. ती निसटले आणि खाली पडली. तेवढ्या 30-40 लोकांचे त्या ठिकाणी टोळी येते, तो सूरज चव्हाण घेऊन येतो आणि असा मारायला चालू करतो की म्हणजे आम्ही काय त्यांचे बांधच कोरले. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 15-3 आठवड्यांपासून एकच गोष्ट केंद्रस्थानी आहे आणि तो म्हणजे एक राजीनामा. अर्थात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी विधिमंडळामध्ये आपल्या मोबाईलवरती पत्ते खेळण्याचा किंवा रमी खेळण्याचा जो प्रकार केला त्यामुळे त्यांची असंवेदनशीलता लोकांसमोर आली आहे अशी मागणी करत सर्व स्तरातून त्याची मागणी होत होती. पण छावा संघटनेनं ही मागणी आग्रहीपणे लागून धरलेली होती आणि शेवटी आज त्या मागणीची पूर्तता झाली आहे की नाही माहीत नाही, पण त्या दिशेने जाणारं एक अर्ध पाऊल तरी पडलं असं म्हणता येईल. आणि म्हणून आज आपल्यासोबत त्या सगळ्याच गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील आहेत. घाडगे पाटील, आपलं स्वागत आहे. तुमच्या कानावर आलं की नाही मला माहित नाही, पण ज्यावेळेला तुम्ही मुंबईत आलेला आहात त्याच वेळेला अशी बातमी येते की माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेतलं जाणार आहे आणि मात्र त्यांना मंत्रिमंडळातून काही बाहेर काढलं जाणार नाही. मंत्रिमंडळातून का काढलं जात नाही? चुकीच्या गोष्टी वक्तव्य करणाऱ्या लोकांना का सांभाळायचे अजितदादांना, याचं स्पष्टीकरण दादांनी दिलं पाहिजे. आता कुठलं खातं काढून देणार आहेत मला माहीत नाही, परंतु आमच्यासाठी कृषी खातं एवढं महत्वाचं होतं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्हाला हा चुकीचा व्यक्ती नको. आमच्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी खातं खूप महत्वाचं आहे. संवेदनशील व्यक्ती पाहिजे आणि चुकीचं वक्तव्य करणारा नसला पाहिजे. एवढा गांभीर्यानं असला पाहिजे तो व्यक्ती सभागृहात बसल्यानंतर, राज्यात फिरताना. महाराष्ट्रात आज तुम्ही एवढ्या सरकार स्थापन झाल्यापासून किती वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? कुणाचे अश्रू पुसले तुम्ही आतापर्यंत? चुकीचं वक्तव्य करताय. ओसाळगावची पाटीलकी म्हणतात त्या खात्याला. शेतकऱ्यांच्या ढेकळाचे पंचनामे करू का? कर्ज घेतात शेतकरी आणि लेकरांचे लग्न थाटात करतात आणि पुन्हा कर्जमाफीसाठी मागणी करतात. ही किती अपमान आमच्या बापाचा. आता आमच्या बापाचा जर अपमान होत असेल तर आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून गप्प बसणार नाही. आम्ही राजीनाम्याची मागणी केली, अजितदादांना भेटलो. त्याच्या अगोदर सुनील तटकरेंना निवेदन दिलं, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना. आमच्यावर हल्ला केला त्यांनी, सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मी जखमी झालो, माझे लातूरचे जिल्हाध्यक्ष जखमी झाले, दीपक नरवडे, आमचा मनोज लंगर त्या ठिकाणी जखमी झाला. जीवही गेला असता. प्राणघातक हल्ला होता. काय कट रचला होता माहीत नाही, परंतु ठीक आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी हल्ले पचवायला तयार आहेत. परंतु निर्णय झाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय देणारा व्यक्ती त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि योग्य व्यक्ती द्या. बघा, प्रश्न असा आहे की तुम्ही संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित केला आणि शेतकऱ्यांच्या प्रति ज्यांना संवेदनशीलता नाही ते मंत्री आहेत, कुठल्या खात्याचे त्यांनी काही फरक पडत नाही. ते कृषी मंत्री आहेत का अजून कुठल्या खात्याचे मंत्री आहेत, तर ते मंत्री असून रमी खेळत होते. आता समजा त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं आणि दुसरं खातं दिलं तर त्याने काय फरक पडणार तुम्हाला असं वाटतं? नाही, कृषी खातं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते आहोत. कृषी खात्याशी आमचा एवढा जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण तिथूनच आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या बापाला न्याय मिळणार. त्यामुळे आम्ही कृषी खातं मुख्यमंत्री पदापेक्षाही श्रेष्ठ मानतो. नाही, मी असं विचारलं की मग गांभीर्य काय, दुसरं खातं दिल्यानंतर गांभीर्य येणार आहे का त्यांच्यामध्ये? माझा हा प्रश्न शेवटी एक लक्षात घ्या, राजकीय काय पार्श्वभूमी किंवा त्या ठिकाणी काय पद्धतीने अवलंबल्या मला माहित नाही आणि कशासाठी हे चुकीचे लोक सांभाळायचे हे अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आमचा दादांवरती रोष आहे ना. दादांना आमचा प्रश्न आहे, सवाल आहे, तुम्ही चुकीचे लोक काय सांभाळताय आणि कशासाठी पाठीशी घालायचे तुम्हाला? बीडला संतोष देशमुख मारला,
किती दिवसानंतर त्यांचा राजीनामा घेतला त्या मंत्र्याचा? 3 महिने. कुठली पद्धत आहे ही? महाराष्ट्र ओरडतोय, महाराष्ट्र त्या ह्याच्यातून संतापलेला तुम्हाला कळालेला नाही, तरीही तुम्हाला हे लोक सांभाळायचे. आज कृषी मंत्री ढळढळीत तुमचा सभागृहात रम्मी खेळताना दिसलोय. 18 ते 22 मिनिटाची काहीतरी ती क्लिप आली आहे म्हणून समजते, विधिमंडळाच्या तपास अहवालात, चौकशी अहवालात आलेला आहे. एवढं असतानाही तुम्हाला त्याचं खातं काढून दुसऱ्याला का द्यायचंय? आमचा सरळ सरळ आरोप आहे, फक्त निवडणुकीचे गणितं घातले जातात. माणिकराव कोकाटेंना काढल्याच्या नंतर नाशिकमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, त्या ठिकाणचा मराठा समाज नाराज होईल किंवा आणखीन काय गणितं बिघडतील. फक्त निवडणुकीचे गणित आहेत. निवडणुका जिंकायच्या, सत्ता भोगायच्या, जनता कितीही आरडो आणि काहीही बोंबलो त्याच्याशी ह्या लोकांना काहीही देणे घेणे. हे म्हणजे तुमचं म्हणणं स्पष्ट असं आहे की माणिकराव कोकाटे कृषी मंत्रीच नाही तर तुम्ही त्यांना मंत्रिमंडळातून दूर करताना दूर ठेवा. थोडे दिवस लांब ठेवा ना, थोडं प्रशिक्षणाला पाठवा त्यांना. एवढं 5-5 टर्म तुम्ही निवडून येणारा आमदार जर अशाच पद्धतीच्या चुका करतोय तर अशा लोकांना थोडे दिवस तुम्ही लांब ठेवलं पाहिजे. आम्ही बघितलंय ना, 26/11च्या हल्ल्यामध्ये साधा शर्ट कोट बदलला तर लोकांनी राजीनामे दिलेत. तिथं तर रम्मी खेळली गेली. मग तुमचं सरकार चुकीच्या लोकांना पाठीशी नाही घालत असं वाटत नाही का दादा? अहो, काल तर राजीनाम्याचा विषय नव्हता ना, खाते बदलाचा विषय नव्हता. चला, आज 18 ते 22 मिनिटाची क्लिप अहवालातून समोर आली म्हणल्याच्या नंतर तुम्ही खाते बदलाचा निर्णय घेतलाय. राज्यातला शेतकरी विरोधात जातोय म्हणून तुम्ही हा निर्णय घेताय. कुठली पद्धत आहे? अहो, लोकांचा आवाज तुमच्या कानापर्यंत आल्याबरोबर तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. चुकीचे लोक सांभाळून राजकारण केलात तर जनता उघड्या डोळ्यानं बघते. आणि आता शेतकरी सगळ्या जाती धर्मातले लोक हुशार झालेले आहेत. कोण काय करते, कोण कशासाठी बोलते आणि कोण कोणाला कशासाठी पाठीशी घालते हे जनता ओळखून आहे. म्हणजे अजितदादा केवळ धुळफेक करतायत थोडक्यात, असं तुमचं म्हणणं? नाही, दादांची निर्णय क्षमता प्रचंड आहे हे आम्ही ऐकून होतो. दादा शब्दाचे पक्के आहेत हेही ऐकून होतो. परंतु अलीकडच्या काळात काय झालं माहित नाही, पण दादांचं शब्द चालत नाही का असं म्हणावं लागेल असं वाटतं. पक्षातही कुणी ऐकत नाही आणि सरकारमध्ये असंही वाटायला लागलं. परंतु आम्ही जेवढं ऐकून होतो लहानपणापासून की अजितदादांच्या शब्दाला महत्व आहे, अजितदादा शब्दाचे पक्के आहेत आणि अजितदादा बोलले ते करतात हे ऐकलेलं होतं. परंतु काल आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. बरं, वैयक्तिक आमची मागणी नव्हती. अहो, आमच्यावर हल्ला केलाय त्या लोकांनी त्यांच्या, आम्ही तो विषय काढतच नाही. आज आम्हाला मारले मरोस्तोर, आम्ही तो विषय सोडून दिलाय. ठीक आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी मरायला तयार आहेत, मार खायला तयार आहेत. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही चुकीचे लोक बाजूला करा. अजितदादांना का पाहिजेत चुकीचे लोक असं मला वाटतं? काय मला माहित नाही. गुंडाची टोळी सांभाळायची कशासाठी आणि ह्या गुंडाच्या टोळीतून काय अपेक्षित आहे दादाला मला माहित नाही. पण हे राजकारण टिकणार नाही या राज्यात. शेवटी तुम्ही यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण या सगळ्यांचा वारसा सांगता. पण ते पण म्हणतात आम्ही यशवंतराव चव्हाणांचा वारसा म्हणतायत, परंतु कुठं दिसत नाही ना. तेच तर म्हणायचंय मला की दिसत नाही. अंमलात आणा. तुम्ही जो वारसा सांगताय, राज्याला एवढा मोठा वारसा आहे आणि त्या वारसा आम्ही जपतोय, दिसलं पाहिजे. जनता हुशार झाली. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येणार आहे, पण त्याच्या आधी येतो मी, कारण की ज्या वेळेला रमी खेळण्याचा विषय आला त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त झाला. पण छावा संघटना आक्रमक झाली. तुम्ही अजितदादांकडे तटकरेंकडे गेलात, तुम्ही एक निवेदन दिलं, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. तुम्ही पत्त्याचा कॅट जो आहे तो तिथे टाकला. तुम्ही जरी मारहाणीचा उल्लेख फार करत नसला तरी सुद्धा त्याच्यावरती गेलं पाहिजे, कारण घटना तिथून ती जास्त अधिक तीव्र झाली. आणि तो कॅट टाकल्यानंतर त्याच्यानंतर जो प्रतिक्रिया आली थेट आम्हाला दृश्य बघायला मिळाली की मारहाणीची बघायला मिळाली. मधल्या काळामध्ये काही घडलं होतं का की ज्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला, की असं काही घडलेलं नव्हतं, त्यांनी थेट हल्ला केला? नाही, घडलं तर नक्कीच घडलंय त्या ठिकाणी, कारण अर्ध्या तासानंतर आम्हाला मारहाण झाली. म्हणजे तुम्ही निघून गेला होतात की तिथंच होतात? निवेदन दिलं मी. मला सगळा घटनाक्रम ऐकायचा आहे आम्हाला, महाराष्ट्राला पण कळू. ज्यावेळेस तटकरे साहेब त्या विश्रामगृहाला आलेत म्हणल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली. मी निवेदन घेतलं आणि माझे सहकारी लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे आणि मनोज लंगर उपाध्यक्ष, आम्ही तिघजण निवेदन द्यायला गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात, तुमचे आमदार त्यांना तुम्ही मंत्री केले कोकाटे साहेबांना आणि चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करतायत. तुम्हालाही मान्य आहे, राज्यात संतापाची लाट तयार झालेली आहे आणि तुम्ही त्या व्यक्तींना बाजूला करा. निवेदन दिलं आणि सभागृहात पत्ते खेळतायत. ती जागा नाही पत्ते खेळायची, ती रम्मी खेळायची आणि त्याची गरिमा आहे, ती गरिमा जपली पाहिजे. त्यांना जर रम्मीच खेळायची असेल तर घरी बसून खेळा.
प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून हम्म. आम्ही पत्ते भेट दिली, बरोबर. टेबलावर ठेवली, आम्ही अंगावरही नाही टाकली. हम्म. आता आम्ही आमच्या आयुष्यात कधी हातात पत्ते धरले नसल्यामुळे ते हातातून निसटले. हम्म. हम्म. असे खेळणारे लोक सांगतात की नवे पत्ते असल्यामुळे निसटतात. निसटतात. ती निसटली आणि खाली पडली. मग ते सगळं झालं. त्यानंतर त्यानंतरही तटकरे साहेबांनी आम्हाला निवेदन स्वीकारलं, नमस्कार झाला माझा आणि तटकरे साहेबांचा, आणि तिथून मी निघून गेलो. बरं. आणि लातूरला 2 विश्रामगृह आहेत, हम्म. एक नवीन इमारत आणि जुनी इमारत. आम्ही जुन्या इमारतीमध्ये जाऊन बसलो आणि तो प्रकार झाल्यानंतर संपूर्ण मीडिया माझ्याकडे भेटायला, बाईट घ्यायला त्या ठिकाणी आला आणि काय प्रकार होता आणि कशासाठी तुम्ही पत्ते दिले वगैरे वगैरे. सगळ्या मीडियाच्या बाईट झाल्या. आम्ही चहा घेत बसलोय. बरं. तेवढ्या 30-40 लोकांचे त्या ठिकाणी टोळी येते. तो सूरज चव्हाण घेऊन येतो आणि असा मारायला चालू करतो की म्हणजे आम्ही काय त्यांचे बांधच कोरले. परंतु तो जीवघेणा हल्ला होता. अर्ध्या तासानंतर ही घटना घडत्या म्हणल्याच्या नंतर प्री प्लॅन कट रचला गेला. मग असं काय सुनील तटकरेंनी त्यांना आदेश दिले की एवढ्या रागात येऊन आम्हाला आमच्या आया बहिणीवर शिव्या देऊन मारहाण केली. माझ्या एखाद्या व्यक्तीचा जीवही त्या ठिकाणी गेला असता. ते असं सांगण्यात आलं तिथे की बघा, जो दावा करण्यात आला तो असा होता की तुम्ही तिथे पत्ते टाकून गेल्यानंतर जाताना तुम्ही त्यांच्या नेत्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केली, अश्लील शिवीगाळ केली. एक लक्षात घ्या साहेब, आम्ही संस्कारात वाढलेली पोरं आहोत आणि अतिशय सामान्य कुटुंबातले आहेत. आमचे मायबाप आजही शेतात काम करतात. माझ्या बापाचा 3-4 एकरचा सातबारा आहे. माझ्यासोबत दीपक नरवडे, त्यांच्या बापाचा 3-4 एकरचा सातबारा आहे. आणखीन एक सहकार्य त्याचा तर 2 एकरचा. काय एकदम सामान्य कुटुंबातले आहेत. फक्त ह्या चळवळीत आम्ही काम करतोय. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांची शिकवण आहे आणि लहान वयापासून या चळवळीशी जुडलोय. शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करायचं, शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडायचं, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो. आणि तुम्ही त्या ठिकाणी आम्ही शिवीगाळ केली, सगळा मीडिया होता ना. असे एक शब्द आमचा अपशब्द दाखवा की आम्ही त्या ठिकाणी असंवैधानिक आणि कुठेतरी कुणाला तरी शिव्या दिल्या. आम्ही शिव्या नाही दिल्या, काही बोललो नाही, घोषणा दिल्या, निघून गेलो. त्याच्यानंतर जे झालं, तुम्हाला असं का वाटतंय की तटकरे साहेबांनी त्यांना आदेश दिला किंवा काही सांगितलं? तुम्हाला असं वाटतंय की त्याच्या मागे काहीतरी पक्षीय राजकारण घडलं किंवा अशा पद्धतीचा काही एखादा प्लॅन त्याच्या मागे होता? प्लॅन होता. कशामुळे असं वाटतं? सूरज चव्हाण हा लातूर जिल्ह्यातला आहे. हम्म. तो शिरूर अनपाळ तालुक्यातला कुठल्या तरी गावचा आहे, मला माहित नाही. हम्म. आणि त्या जिल्ह्यात आल्याच्या नंतर स्वतःचा प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी जिल्ह्यात आलेला आहे. आणि तटकरे साहेबांनी त्यांना सांगितलं की तुमच्या जिल्ह्यात या ठिकाणी अशी घटना घडते, तुम्हाला पक्षाने एवढं सांभाळलंय, लोक माझ्यासमोर पत्ते आणून टाकतात, तुम्ही कुठं होते? हम्म. असा सवाल केल्याच्या नंतर शेवटी हे त्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं झालं आणि त्या रागात, त्या जोशमध्ये येऊन त्यांनी तो कार्यक्रम केला. शेतकऱ्यांच्या म्हणजे पोरावर ज्याला हल्ला केला. पत्ते टाकले त्याला सूरज चव्हाण तिथे नव्हता. आणि नंतर हे सगळं घडलं. नंतर तटकरे साहेब खाली आले. मी तिथल्याच काही सहकाऱ्यांना विचारलं, त्याही पक्षात माझे जवळचे मित्र आहे, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तटकरे साहेब खाली आले त्यावेळेस सूरज चव्हाण आणि तटकरे साहेब एका रूममध्ये होते. बरं. आणि तिथून पुन्हा ते बाहेर येऊन हल्ल्याला सगळी यंत्रणा घेऊन आमच्याकडे आले. म्हणजे तुमचा असा आरोप आहे की तटकरेंनी त्यांना प्रोवोक केलं किंवा हो, का करायचं नाही आरोप? म्हणजे आम्हाला तुम्ही त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाशिवाय तुम्ही मारलंच नाही ना. त्याची काय हिंमत होती मला मारायची? छावाचा इतिहास महाराष्ट्राला माहित आहे. तरी आम्ही संयमानं शेतकऱ्यांची पोरं आहोत. तुम्ही कितीही मारा, परंतु शेतकऱ्यांचा आवाज दबणार नाही. तुम्ही ज्याला अजितदादांना भेटलात पुण्यामध्ये, तुम्ही तर खरं मुंबईला यायला निघाला होतात अँब्युलन्समधून, तशाच अवस्थेमध्ये, सलाईन लावलेल्या अवस्थेमध्ये, पण तुम्ही पुण्यामध्येच अजितदादांनी तुम्हाला थांबवलं, तुम्ही तिथे त्यांना भेटला. अजितदादांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं? दादांनी सांगितलं की बाबा जे काही तुम्हाला मारहाण झाली ती त्याचं समर्थन आम्ही करत नाही. त्याच दिवशी मी त्याला राजीनामा द्यायला सांगितलंय. त्याला पक्षातही स्थान देणार नाही, हा माझा शब्द आहे. दुसरा विषय होता आमचा कृषी मंत्र्याचा, त्याच्यावर मंगळवारपर्यंत मला वेळ द्या, योग्य निर्णय होईल, तुम्हाला अपेक्षित निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही म्हणलं दादा तुमच्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे, आम्ही मंगळवारपर्यंत थांबलो. आम्ही मंगळवार पूर्ण 12पर्यंत वाट बघितली दादाची. पहाटे सुद्धा उठून मी टीव्ही बघितली, कारण दादा पहाटे बरेच निर्णय घेतात. त्याच्यामुळे पहाटे काय घडलंय का म्हणून बघितलं तरीही काही नाही. पण पहाटे मात्र सूरज चव्हाणचा जामीन झाला त्या दिवशी. अच्छा. म्हणजे राष्ट्रवादी आणि पहाट हे समीकरण झालेलं आहे. म्हणजे दादाचं असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचं असेल, असं एक समीकरण जुळलेलं आहे. निर्णय झाला नाही, दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला आम्ही. दादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला कळालं, महाराष्ट्रानं बघितलं.
त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आता सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की हा प्रश्न मिटेल आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जाल. आता मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की सूरज चव्हाण यांना त्यांनी पक्षात पण स्थान देणार नाही असं सांगितलं. तुम्हाला वाटतंय की ते एक लक्षात घ्या, सूरज चव्हाण विषयच नाही आमच्यासाठी. हम्म, कोण सूरज चव्हाण? तुम्ही सांभाळलेला एक गुंड आहे. त्याने आमच्यावर हल्ला केला, तुमच्या सांगण्यावर हल्ला केला, शेतकऱ्यांच्या पोरांना मारण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आम्ही पचवला ती, आणखीनही पचवू, परंतु शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. सूरज चव्हाण कुठल्या पदावर आहे? अशा संवैधानिक पद कुठलं आहे त्याच्याकडं? हा? त्याचं पद राजीनामा घेऊन तुम्ही आमचं समाधान करायला निघालात. मूळ मुद्दा काय होता? आम्ही मागणी कुठली करायला गेलो होतो? कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा. कोकाटेंचा राजीनामा. त्याचं उत्तर मला पाहिजे. कोकाटेंबद्दल एवढं दादांना प्रेम असण्याचं काय कारण आहे? मला माहित नाही बाबा. दादांकडे अशी ती अलिबाबाची टोळी जसं म्हणतात तसं मी दादांना त्या दिवशी तेही सांगितलं, दादा चुकीची लोक सांभाळू नका असं सांगितलं तुम्ही? मी स्वतः सांगितलं. बरं. कारण व्यक्ती म्हणून दादा दादांचं आम्हाला आकर्षण लहानपणापासून होतं. परंतु अलीकडच्या काळात निर्णय चुकले. शेवटी आम्हीही सामाजिक चळवळीत काम करतोय. चुकले मग तो कुणी असो. दादाला मी त्या दिवशी सांगितलं, दादा चुकीची लोक सांभाळू नका. आम्ही ग्राउंडला काम करतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय. प्रतिमा मलिन होतीये. मी त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष तटकरेंना सुद्धा तेच सांगितलं, तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होते. माझा काय संबंध त्या राष्ट्रवादीचा त्यांचा? शेवटी एक सामाजिक भान म्हणून मी सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून देताना ते बोललं पाहिजे. काही गोष्टी सांगितल्या आणि चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडल्या. आणि दादांना पण तोच विषय बोललाय मी, चुकीची लोक सांभाळू नका दादा, हे महागात पडणार आहे. पण तुम्ही केवळ दादाच नाही तर सध्याच्या एकूण सत्ताधाऱ्यांकडे बघून तुमची काय भावना आहे? तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय लक्षात तुम्ही. घ्या. कारण बघा, एकाने एक रमी खेळत बसले होते, एका आमदाराने तिथे मारहाण केली एका कार्यकर्त्याला, आव्हाडांच्या कार्यकर्त्याला, आणि तिथं त्यासाठी गुंड आणले होते असं ते कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. अर्थात त्याचा काही उल्लेख FIR मध्ये नाहीये. त्याच्यानंतर एका आमदाराने एका कॅन्टीनवाल्यालाच बॉक्सिंग पंचिंग करावं तशा पद्धतीनं मारलं. एका मंत्र्यांच्या घरामध्ये बॅग सापडली, त्याच्यामध्ये पैसे असं दिसतंय, त्यांनी नाकारले पण ते पैसे आहेत असं म्हणतायत. त्याच्या आधी एक आमदार जे आहेत, जे बजेट समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या PAच्या रूममध्ये 1,84,84,00,000 रुपये मिळाले. काय तुमची भावना आहे? ही सगळी जी सिच्युएशन आहे सध्याची, राजकारण चुकीच्या पद्धतीने जात आहे. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र ऐकलेला आहे, वाचलेला आहे, बघायला काही मिळालं नाही कारण आम्ही लहान होतो. परंतु हे चुकीचे लोक या राज्याच्या सभागृहात, विधिमंडळ सभागृह असेल, मंत्रालय असेल, या सगळ्या गोष्टीची चव घालवत आहेत. आखाडा केलाय आखाडा. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचे लोक असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांचे असतील किंवा अजितदादांचे असतील, तुमचा धाकच नाही. असं झालं की तुम्हाला मोकळं सोडलं या लोकांनी. कोणीतरी उठायचं, कोणाच तर जातीच्या विरोधात बोलायचं मंत्री असताना, कुणी उठायचं आणखीन कुणाही समाजाच्या विरोधात बोलायचं, कुणी उठायचं कुठल्या तरी समूहाच्या विरोधात. म्हणजे काय तुम्हाला राज्य अस्थिर ठेवून काय साध्य करायचंय? कुठली स्ट्रॅटेजी वापरताय राजकीय पदं मिळवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी? सरळ चला, लोकांचे कामं करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. परंतु महाराष्ट्रातल्या नवतरुण पिढीला हे योग्य नाही. आताचं जे चाललंय तो आदर्श खरोखर चुकीचा आहे. तुम्हाला असं वाटतं का की बघा, आता ज्या घडीला राजकारण घडते त्याच्याकडे प्रत्येक ठिकाणी जातीच्या चष्म्यातून बघितलं जाते. धनंजय मुंडे म्हणाले, त्यांचा राजीनामा घ्यायची वेळ ज्यावेळेला आली त्यावेळेला ते म्हणाले की OBC समाजाला, वंजारा समाजाला टार्गेट केलं जाते, तो वंजारा समाजाला टार्गेट केलं जाते. तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळेला सगळे लोक म्हणाले की मराठा समाजाला टार्गेट केलं जाते. प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला, तुमच्यावर हल्ला झाला, नितीन देशमुख ज्याच्यावरती विधान भवनात हल्ला झाला त्यालाही त्याच पद्धतीने टॅग करण्यात आलं. तुम्हाला असं वाटतं की हा OBC विरुद्ध मराठा संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे? नाही, एक लक्षात घ्या, ही फक्त वरच्या लेवलला, इथं मुंबईत बसून होतं सगळं. आम्ही गावगाड्यात फिरत असताना OBC मराठा वाद नाही. माझ्यासोबत आज 2-3 लोक OBCचे आहेत आणि मग आमच्या संघटनेत काम करतात. हा वाद नाही, हे फक्त राजकीय पोळ्या भाजण्यासाठी निर्माण केलेली एक ते पिक्चर आहे आणि तेवढ्यापुरता वापरला जातो. पुन्हा निवडणुका संपल्या की बंद केला जातो. विधानसभेच्या अगोदर काय वातावरण होतं राज्यामध्ये? मराठा समाजानं कधीच म्हणलं नाही ओबीसीला आमचा विरोध आहे किंवा आम्ही OBCच्या हक्काचं मागतोय, आम्हाला आमच्या हक्काचं द्या म्हणतोय. खालच्या OBCतल्या कार्यकर्त्यांनीही म्हणलं नाही की समाजावर अन्याय होतोय किंवा दिलं नाही पाहिजे म्हणून. मराठ्यांनाही मिळालं पाहिजे त्यांनी म्हणलं. मग तुम्ही वरच्या लेवलनं कशाचे गणित घालताय? लोकांची माथी का भडकावताय?
मी मगाशी तेच म्हणलं तुम्हाला, चुकीच्या पद्धतीनं हा सगळा टेम्पो तयार करायचा आणि राज्य मिळवायचं, सत्ता हस्तांतर करायची आणि लाटत राहायचं. बघा, आता जो प्रश्न आहे महाराष्ट्रातला, तो शेतीचं अर्थकारण बिघडलेला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. त्याच्यामुळे आरक्षणाचे प्रश्न क्रिएट झाले. त्याच्याकडे लक्ष न देता राज्यकर्त्यांनी आरक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मग जरांगे पाटील आधी वाशीत आले, मग त्यांना तिथं आश्वासन दिलं, मग त्यानंतर काही सर्टिफिकेट्स वाटण्यात आली की जी ओबीसी समाजाला मिळाली, मग ती दाखवून ओबीसी समाजाला दाखवण्यात आली की अरे बघा, तुमच्या आरक्षणामध्ये लाभार्थी वाढत आहेत आणि त्यामुळे तुमचा तोटा होऊ शकतो. आता मुद्दा असा आहे की गावगाड्यामध्ये तुम्ही म्हणताय की ओबीसी विरुद्ध मराठा नाहीये, पण जे विधान लोकसभेला दिसलं तिथं तर मराठवाड्यामध्ये स्पष्ट दिसलं 8 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळाल्या. त्याच्यानंतर विधानसभेला थेट कॉन्सॉलिडेशन झालं आणि ओबीसी समाजानं थेटपणे काय भाजपला मतं दिली, अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह क्रिएट करण्यात आला आणि त्यामुळे तिथं परत फायदा झाला. तुम्हाला असं वाटतं का की एका प्रकारे आता डिवाइड जो आहे तो समाजामधला वाढत चाललाय? शेतीचे प्रश्न पण वाढतात एका बाजूला, त्याच्यावरती उपाय मिळत नाहीये, पण समाजात जातीय डिवाइड जो आहे तो वाढत चाललाय. नाही, मी याचं उत्तर देतो तुम्हाला. लोकसभेला काय चित्र झालं? समाजाचा प्रचंड रोष होता. तुम्ही म्हणलात महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला. राग होता लोकांमध्ये, लोकांनी त्या लोकांना मतदान केलं. पर्याय नव्हता ना दुसरा. त्याच्यापेक्षा ते बरे म्हणून त्यांना दिलं निवडून. मग त्यांचे लोक निवडून आले. आणि विधानसभेला काय झालं? राज्याची तिजोरी रिकामी केली या लोकांनी. त्यांच्या एक लक्षात आले की आता लोकसभेला झालं, ती विधानसभेला नाही झालं पाहिजे. मग मध्ये लाडकी बहीण आणली. कुठल्या एक बहीण दाखवा मला महाराष्ट्रातली की जिनं मागणी केली होती. एक बहीण, सिंगल एका बहिणीनं मागणी केली की बाबा आम्हाला लाडक्या बहिणीची योजना सुरू करा, महिन्याला आम्हाला 1,500 रुपये. न मागणी करता तुम्ही एका महिन्याला 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. निवडणूक तोंडावर समजून डोळ्यासमोर ठेवून 2 महिन्याचे पैसे तुम्ही एकदाच टाकले. राज्याची तिजोरी रिकामी करून टाकली. एक लक्षात घ्या, आम्ही लहान असताना ऐकायचो मतदानाला चोरून पैसे गावात वाटायचे लोक. मग त्यावेळेस सरकार कोणाचे होते काय आम्हाला त्याची देणं घेणं. चोरून घरोघरी पैसे वाटप सुरू व्हायचं, आम्ही ते लहानपणी ऐकायचो. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, लिगल खात्यावर मतदानाला पैसे वाटायला लागलेत लोक. लिगल. तुम्हाला वाटतं ती एका प्रकारची लाच आहे असं वाटतंय? हो. आमच्या गावगाड्यातल्या बहिणींना वाईट वाटेल, पण 1,500 संसार चालत नाही. आमच्या लहान लेकराला जर बॅग घ्यायची असेल ना, 2,000 रुपये एका लेकराला लागतात. अतिशय वाईट परिस्थिती. दवाखान्यात एखादा मुलगा ऍडमिट असला, 500 रुपये नाहीत आमच्या लोक. तुम्ही काय साध्य केलंय? तुम्ही पैसे वाटण्यापेक्षा योजना द्या, मूलभूत सुविधा द्या. तुम्ही गावखेड्यात येऊन बघा, वाईट परिस्थिती आहे लोकांची. मग असं का होतंय की जरांगे पाटील निघाले की त्यांच्या मागे लाखोंचा मॉब आहे, इकडे भुजबळ सभा घेतात त्यांच्या मागे लाखोंचा मॉब आहे? ही येतात कुठून लोक? मग तुम्ही म्हणता डिवाइड नाही. समाज भावना आहे, माथी भडकावली जात आहेत. मराठा समाजाची मागणी काय आत्ताची नाही. ओबीसी समाज आहे, यापूर्वी आम्हाला कधी दिसला नाही असं, किंवा भुजबळांच्या पाठीमागे एवढं उगती समता परिषदेच्या नावाखाली मंत्रिपद घेण्यासाठी चालवायचं ते आपला खेळ. परंतु मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते आत्ताचा इतिहास नाही ना. अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील, ते आता जरांगे पाटलापर्यंत. आणि प्रामाणिक नेतृत्व आहे. मधल्या काळात अण्णासाहेब पाटील वारल्याच्या नंतर अण्णासाहेब जावळे पाटलांनी महाराष्ट्रात प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं. हेच बाजूचं आझाद मैदान, त्यावेळेस कसल्याही सुविधा नसताना, कसलेही साधनं नसताना सगळे गावखेड्यातली पोरं इथं लाखोंचा जनसागर आणला होता. तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. दुर्दैवानं जावळे साहेबांचं निधन झाल्याच्या नंतर 10 वर्ष लागलेत सगळ्या गोष्टी घडायला. मधल्या काळात कोपर्डी घटना घडली, मूक मोर्चे निघाले, तिथेही आमचा ब्रह्मनिरास केला. देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यावेळेस. काहीतरी लाटायचं, काहीतरी समन्वयक आमचे त्या काळातले बरेच चुकीच्या पद्धतीने गेले. त्याच्यामुळं समाजाचं हाती काही लागलं नाही, शक्तिपात झाला. परंतु आत्ताच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक लढा चांगला उभा राहिला. आम्हीही ताकदीने त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहोत आणि समाजाला न्याय मिळेल अपेक्षा आहे. वाशीतून जे माघारी गेले ते हातात काहीतरी घेऊन गेले आणि मॅनेज झाला नाही तो व्यक्ती. मॅनेज झाला असता तर एवढा समाज आज मागे राहिलाच नसता. आणि आम्ही पूर्णपणानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. तुम्हाला असं वाटतं की ज्या ज्यावेळेला मराठा मोर्चे निघतात त्यावेळेला ओबीसीची ताकद जी आहे ती एकवटते किंवा ते घाबरतात आणि ते एकत्र येतात? कारण एक मोठा इथला जो मराठा समाज आहे तो सत्ताधारी समाज आहे. त्यांचे मंत्री जास्त आहेत, त्यांचे नोकरदार वर्गामध्ये लोक आहेत, त्यांचे पोलीस असतील, प्रशासन असतील, सगळी लोक आहेत.
आणि त्याचा एका प्रकारे बॅकलॅश जो आहे तो काही राजकीय पक्षांना भोगावा लागतो. नाही, हे राजकीय लोकच करतायत सगळं. जरांगे पाटलाच्या पाठीमागं लोक येत आहेत हे निस्वार्थ भावनेनं, निस्पृह भावनेनं, न्यायाच्या अपेक्षेने येत आहेत. आणि भुजबळ असतील किंवा इतर काही लोक असतील यांच्या पाठी हे फक्त प्री प्लॅन आहे सगळं. दाखवा ना 100-150 एकरमध्ये आमच्या जरांगे पाटलांनी सभा घेतली तशी सभा घेऊन दाखवा. आम्ही ओबीसी समाजाला कधीच म्हणलं नाही तुम्ही चुकीचे आहेत. आजही म्हणतोय मी गावगाड्यात तुम्ही बघा आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहतोय, नांदतोय. अहो जरांगे पाटील इथं काल परवा पुण्याला आले तर धनगर समाज येऊन भेटला, ओबीसी समाजाचे लोक येऊन भेटले, दलित समाजाचे लोक येऊन भेटले. हे मध्ये ज्या लोकांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत ना हे लोक फक्त उड्या मारतात. शेतकऱ्यांनी मतं दिली ना, तुम्ही म्हणता शेतीचे प्रश्न गंभीर आहेत. गंभीर काय गंभीर आहेत? शेतकऱ्यांनी मतं दिली म्हणून तर हे सरकार आलं. 6,000 रुपये शेतकऱ्यांना मोदी सन्मान निधी देत आहे, तिथलं राज्य सरकार 6,000 रुपये देते, सबसिडी देते, 1,500 रुपये लाडक्या बहिणी तेच म्हणतोय मी पैसे लिगल द्यायला चालू केले तुम्ही मताला. अहो तुम्ही आम्हाला अनुदान देऊ नका, पीक विमा देऊ नका, कर्जमाफी सुद्धा करू नका. तर द्या आमच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव, कापसाला भाव द्या. किती भाव आहे सोयाबीनचा आता? आता काय तुम्ही जाहीर केला 4,892 रुपये काहीतरी केंद्र सरकारने गेल्या वर्षीचा. आता मार्केटमध्ये आमच्या बाजारात जातं 3,300ला. एकरी 22,000 ते 25,000 रुपये खर्च आहे उत्पादन खर्च. ते जर काढलं ना मार्केटमध्ये जाऊन रिकाम्या गोण्याच घेऊन यावं लागतं आमच्या लोकांना. ही परिस्थिती आहे. किती तुम्हाला मार्केट म्हणजे बघा आता मोदी सरकार आलं तर त्याने मग सांगितलं होतं की आम्ही उत्पन्न दुप्पट करू, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. व्यापाऱ्यांचं केलं. तुम्ही सरकार खरेदी केंद्र उभा करतो. आता आमच्या लातूर जिल्ह्याला 52-54 काहीतरी खरेदी केंद्र आहेत. मागच्या दरवाजानं सगळं सोयाबीन व्यापाऱ्यांची खरेदी करायचं. व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांची सिस्टम आहे. शेतकऱ्यांच्या गाड्या 8-8 दिवस लाईनमध्ये, त्या गाडीचं दिवसाचं भाडं 2,000 रुपये. 10 दिवस जर त्या ठिकाणी गाड्या उभारल्या तर 2,000च्या भाड्याच्या हिशोबाने किती रुपये झाले? कशाला उभं राहील शेतकरी? आणि कुठलं तुम्ही उत्पन्न दुप्पट करताय? चुकीचे धोरणं आहेत. आमचं म्हणणं एवढं आहे, केंद्र सरकारनं जर ठीक आहे चला 5,000 रुपये 4,892 रुपये तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही सोयाबीनला हमी भाव जाहीर केला, राज्य काय भार उचलणार? भावांतर कायदा लागू करा. राज्यानं 2,000 रुपये भार उचलला पाहिजे ना. आणि जे खाजगी बाजारात जे सोयाबीन किंवा शेतकऱ्याचा माल घेतला तिथंही तुमचा अंकुश असला पाहिजे, त्यांनाही सक्ती केली पाहिजे. सरकार ज्या भावाने घेते त्या भावाने तुम्ही घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना का कळत नाही? मला हे गंमत कळत नाही. जे तुम्हाला एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे. 8-8 दिवस लाईन मध्ये उभारून 20-20 हजार रुपये जर भाडं द्यायची वेळ येते शेतकऱ्याला, काय करणार हो? सावकार मानगुटीवर बसलेला असतो, सोयाबीनच्या पट्टी कधी येते त्याची वाट बघत बसलेला असतो. फाशी घ्यायची वेळ येते त्याच्यावर. सोयाबीन पेरल्यापासून भरडून मार्केटला घालेपर्यंत तो सावकार, खाजगी सावकार, बँका दाराला 100 चक्रा मारतात. काय करणार बिचारा शेतकरी? बघा मी आतापासून मी आधीपासून अण्णासाहेब जावळे पाटील असताना पासून मी तुमचे संमेलन, मराठा आरक्षण हक्क परिषदा बघितलेल्या आहेत. साताऱ्याला जमलेला 2-2.5 लाखाचा मॉब बघितलेला आहे. बघा तो काळ आणि आताच्या काळामध्ये एक अंतर आहे. आता हिंदुत्वाची लाट आहे. बघा हिंदुत्व तुम्हाला असं वाटतंय का की समाजात मध्ये जे प्रखर हिंदुत्व लोकांमध्ये जागा झालेलं आहे त्यामुळे मूलभूत प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा बाकीचे इलेक्शनमध्ये त्याची चर्चाच होत नाही ना. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा झाली का? तुम्ही जे आता 800 रुपये सोयाबीनची चर्चा करते इलेक्शनमध्ये होतच नाही. जे मी तेच सांगतोय, पाठीमागच्या काळात जे शेतकरी चळवळीतले नेते होऊन गेले, मी कोणावर टीका नाही करत, परंतु जे दिसते ते वास्तव मानलं पाहिजे. सुरुवातीला विस्थापित लोकांच्या ह्या सगळ्या चळवळी होत्या. हळूहळू ही सगळी प्रस्थापित झाली. चळवळी संपत गेल्या. कोणी मग भाजपच्या काकत बसले, कोणी पवार साहेबाच्या काकत बसले, कोणी ठाकरेंच्या काकत बसले. मग ही सगळ्या चळवळी विस्थापितांच्या होत्या, ती सगळे प्रस्थापित झाले आणि आता त्यांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला तुम्ही महाराष्ट्रात दाखवा शेतकऱ्यांसाठी काम करणारा अशा चळवळी किती शिल्लक राहिल्या. आणि सरकारला तेच करायचंय. आम्ही ऐकत नाही म्हणून आम्हाला मारायचं. आम्ही तुमच्या कुठल्या रिश्वतीला किंवा कुठल्या लोभाला आम्ही बळी पडत नाही. आम्हालाही फोन येतात पण आम्ही लोभाला बळी पडतच नाही. तुम्हाला म्हणलं नाही कोणी आमदारकी लढा वगैरे? बरेच लोक म्हणतायत. काय सांगायचं आता, हे सगळं आंदोलन उभं राहिल्यापासून एवढे फोन आहेत.
शेवटी आम्ही आमच्या बापाशी बेईमानी करणार नाही, आमच्या मातीशी बेईमानी करणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत, चटणी भाकर खाऊ आणि जे आहे त्यात सुखी आहोत, समाधानी आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत या लोकांसाठी काम करायचं. नाही, पण मला म्हणून मी म्हटलं की हिंदुत्व हा शेतकऱ्यांमध्ये, शेतीमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, समाजामध्ये एक मोठा काय त्याचा म्हणजे तो आता बघा, मी असं जर म्हणालो की त्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झालाय का, तर ते लोक म्हणतील की बघा यांना प्रॉब्लेम होतो. पण ह्या मूलभूत प्रश्नाची चर्चा न होण्यामागे ही कारण आहेत का? जातीय कारण, एक लक्षात ओबीसी, घ्या, मराठा, कुठं हिंदू, बंजारा, मराठा, कुठं- हिंदू, एक- मुस्लिम, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, हाय ना, चालू आहे ना मार्केटमध्ये. कुठं निवडणूक आल्यावरच कटेंगे तो बटेंगे नारा संपला ना. विधानसभेत तुम्ही कटेंगे तो बटेंगे कुठे केला होता? युपी मध्ये योगी आदित्यनाथांनी तोच मुद्दा इथं उचलला गेला. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है. अरे कुठली पद्धत आहे हा? कुठला हिंदू आणि मुस्लिम? हे चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं काम तुम्ही करू नका. हिंदू मुस्लिम एक आहे, बोटावर मोजण्या इतके लोक असतील, त्याचा बंदोबस्त तुम्ही सरकार म्हणून केला पाहिजे. पण तू माथी भडकवायची कामं करू नका ना. आणि त्याच्या नावाखाली तुम्ही सत्ता मिळवणार. आता मुंबईच्या महापालिकेत सुद्धा तेच घडणार आहे. आमच्या मराठवाड्यातल्या संभाजीनगरला तेच घडणार आहे. अशा चुकीच्या गोष्टीला माझं आव्हान आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, माझं तरुण पिढीला आव्हान आहे, त्या लोकांच्या असल्या भूलथापांना बळी पडू नका. आपला शेतकरी राजा जगला पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे, समाजाबरोबर इतर जाती धर्मातल्या लोकांना आपली मदत झाली पाहिजे आणि सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. तुमची मागणी काय आहे शेतकऱ्यांसाठी? तुम्ही म्हणता की आमच्या शेतकऱ्यांसाठीचा लढा आहे, शेतकऱ्यांप्रती हे सरकार किंवा मंत्री गंभीर नाही. तुमची मागणी काय आहे शेतकऱ्यांसाठी? कर्जमुक्ती झाली पाहिजे. मुक्ती. सोयाबीनला 8,500 रुपये भाव द्या, कापसाला भाव दिला पाहिजे, पीक विमा वेळेवर भेटला पाहिजे. आज पीक विमा तुम्ही निवडणुकीच्या अगोदर 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली होती, ती का बंद पाडली? 72 तासाचं तुम्ही त्याला लिमिट घातलंय ऑनलाईन, की पोर्टल चलत नाही. शेतकऱ्यांची एवढी तुम्ही अवहेलना करता, 10 वेळा त्याला हेलपाटे मारायला होता. हे बंद करा सगळं. पीक विमा कंपन्यावर तुमचा अंकुश असला पाहिजे. कशा काय कंपन्या शेतकऱ्याकडून पैसे वसूल करतायत, तुम्ही कंपन्याकडे बोट दाखवता. मग खाजगी कंपन्या म्हणून तुम्ही सांगता, मग सरकार म्हणून काय करते? शेतकऱ्यांना लुटायला तुम्ही ह्यांना मोकळं सोडले का? हा, ह्याच्यावर सरकार म्हणून तुमचं नियंत्रण असलंच पाहिजे ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला मूलभूत सुविधा द्या. जर समजा म्हणजे सरकार आता मूलभूत सुविधा करते म्हणाले की कर्जमाफी करणार, पण आम्हाला माहिती योग्य वेळ कधी येणार आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले इलेक्शन आल्यावर करते, निवडणुका आल्या की कर्जमाफीची घोषणा होणार, पुन्हा मग एक आकडा येणार, 15-20 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार, फक्त कागदावर. निवडणूक संपली, निवडणुका जिंकल्या की पुन्हा बँकेचे कर्मचारी दारात उभा टाकणार. हे पाठ झालेलं आहे आम्हाला. आम्ही रोज गावखेड्यात बघतोय लोकांची काय अवस्था आहे. थोतांड वागू नका. राज्य सरकारला माझं आव्हान आहे, तुम्ही प्रॉपर काम करा. अहो गरज नाही हो, तुम्ही किती माझे आमदार आहेत, 40,000 रुपये तुम्ही त्याला महिन्याला पगार देताय. तो माझे आमदार मरण जरी पावला तर त्याच्या पत्नीला मिळतं. सरकारी नोकरदार आहे तो, पेन्शन द्यायला. मला इकडं 10-10, 15-15, 20-20% पार रोड खाल्ले, नाल्या खाल्ल्या, तळे खाल्ले, तरी त्याला तुम्ही पगारी देताय. आणि अजून वरून 40,000 रुपये त्याला देऊन काय साध्य करताय? तुम्ही बंद करा हे सगळं. तुम्ही म्हणता ना सरकारकडे पैसे नाहीत, बंद केलं पाहिजे सगळे. कुठल्या आमदाराला काय कमी आहे मला सांगा ना. आज कुठला मतदारसंघात असं एक रस्त्याचं काम नाही किंवा विकासाचं काम नाही, त्यात 15-20% त्यांनी टक्केवारी खाल्ली. आता हा सगळा विषय आहे, मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहे. मला फक्त एकच गोष्ट विचारायची की तुम्ही आता जे रिशफल केले त्याच्यावर खुश आहात का? रिशफल करतात असं कानावर आहे की कृषी मंत्रीपद काढतील, दुसरी कुठली तरी जबाबदारी देतील, कदाचित त्यांना क्रीडा मंत्री करतील. नाही, शेवटी एक लक्षात घ्या, एवढ्या मेजॉरिटीचं सरकार आहे, सत्तेपुढे शहाणपण चलत नाही. आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमचा जीव धोक्यात घातला होता. आम्हाला कृषी मंत्री काढायचा होता, राजीनामा आम्ही मागितला होता. आता कृषी मंत्री पदावरून त्यांना काढत नाहीत, आपलं काढतायत आणि दुसरं खातं देतात. मग तुमच्याकडून मला कळतं, ठीक आहे, का सांभाळायचं हे मला माहित नाही. परंतु अजितदादांनी माणिकराव कोकाटेंचं
दुसरं खातं देण्याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण स्पष्ट करावं राज्यासमोर. मी याला का सांभाळतो, एवढं चुकूनही याला का सांभाळायचंय मला. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, मला लातूरच्याही पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला होता की त्यांना काढून दुसरं खातं दिलं तरी चालेल. मी म्हणलं अजितदादांनी स्वतःचं खातं जरी दिलं तरी चालेल. दादाकडे तर खूप मोठं खातं आहे, अर्थ खातं आहे, ती देऊन टाका सगळ्या चाव्या त्यांच्याकडे, म्हणजे एकदा राज्याचा हेंडगा लागून जाऊ द्या. काय अहो आम्हाला बाहेर, सत्तेच्या बाहेर राहून, चळवळीत राहून आम्हाला कळायला लागलं ही चुकीचं घडायला लागलंय सगळं. आम्ही निदर्शनास आणून द्यालो, तुम्हाला कळायला पाहिजे ना. एक व्यक्ती एक मतदारसंघ टिकवण्यासाठी तुम्ही एवढं राज्याचा रोष अंगावर घेता, म्हणजे तुम्ही कमाल आहे तुमची. त्यांना चिंता नाही असं वाटतं तुम्हाला, चिंता शेतकऱ्यांची, नाही. मतदारांची? चिंता नाही, गृहीत धरले तिने, दादांनी धरले. हो, सगळेच राजकीय पुढाऱ्यांनी गृहीत धरले. हे सगळे येतात, निवडणुकीच्या समोर एखादी मोठी घोषणा करायची, अजून 2,000 रुपये खात्यावर टाकले, मतदान होणार आहे, आपण निवडून येणार आहे, जिल्हा परिषदचा सदस्य अध्यक्ष आमचाच होणार आहे, महापौर आमचाच होणार आहे, हे सगळं फिट झालंय त्यांचं. मी एक गोष्ट ऐकली होती, म्हणजे एका जिल्हाध्यक्षाने एका पक्षाच्या छावाच्या बोर्डाला फक्त काळं फासाचा प्रयत्न केला होता, तर त्याच्या घरावरती लोक गेलेले होते चालून. मग त्याला आर पाटलांनी त्यावेळेला प्रोटेक्शन दिलं. त्याच्यानंतर ते जिल्हाध्यक्ष कधीतरी एक वर्षभरानं ज्या वेळेला मुंबईला यायला निघाले रेल्वेने, त्यावेळेला त्यांना त्यांचे गार्ड झोपेत असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी उचलून रेल्वेतून बाहेर आणलं आणि मारहाण केली. म्हणजे छावाचं, म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं की छावाचा हा इतिहास राहिलेला आहे. तुम्ही मनापासून तुमच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना माफ केलंय का? नाही, माफ नाही केलं, पण आम्ही चुकीचं पाऊल उचलणार नाही, कायदा हातात घेणार नाही. आम्ही संवैधानिक पद्धतीने जाऊ, आमचा कायद्यावर विश्वास आहे. अजितदादांनी स्वतः फोन करून एसपीला सांगितले कायदेशीर कारवाई करा. शेवटी कायद्याचं राज्य तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच कायदा हातात घेताय. आम्हाला फक्त ह्या राज्यकर्त्यांना उघडं पाडायचं राज्यासमोर. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, मी मार आणखीन खायला तयार, फक्त या लोकांचा चेहरा समोर आला पाहिजे. मारायला काय हो, आजही मारू आम्ही. छावाला डिवचले म्हणजे आज महाराष्ट्र चिंतेत आहे. लोकांना वाटतं ही कधी काय बातमी येईल माहीत नाही, परंतु मी सगळ्या लोकांना आव्हान केले, चुकीचं पाऊल उचलायचं नाही, आपल्याला चुकीच्या पद्धतीनं जायचं नाही, शांततेच्या मार्गाने करायचं, जे काय चालेल ते कायद्याच्या मार्गाने चालू. काय कारवाई झाली? अजितदादांनी फोन केला, एसपीनी काय काय केलं? आता पूर्वनी जबाब नोंदवलाय, त्याच्यावर चौकशी सुरू आहे. मला असं आज सकाळीच मी एसपींना स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला होता की बाबा काय झालं, तर आज संध्याकाळपर्यंत दाखल होईल म्हणून सांगितलं. 307. तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही असाल इकडे छावाचे अध्यक्ष, तिकडे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरती सुद्धा असाच हल्ला झाला, त्यांना पण मिसहँडल करण्याचा प्रयत्न केला, तिथे त्यांच्यावर शाई टाकली. का होत असावं या सगळ्या घटना? चळवळी संपवायच्या आहेत, समाजासमोर खरं बोलणारे लोक टिकले नाही पाहिजे. मला सांगा, आता मी आज मुंबईला आलो, माझ्या खिशात रुपया नाही, आज माझे सगळे सहकारी सोबत आहेत, कसं तरी आम्ही मुंबई गाठतो. काय आमच्या मनात काही कुणाचा द्वेष नाही, काही नाही, फक्त आमचं काम करायचं आम्हाला लोकांचं. आम्ही खरं बोलतो ना, कुणाची बाजू घेऊन नाही बोलत, कुणाच्या नेत्याची बाजू घेऊन नाही बोलत, म्हणून संपवायचं. आम्ही कुणाच्या तर दावणीला चिटकलं पाहिजे, आमचं अस्तित्व कुणाच्या तर दावणीला गहाण बांधलं पाहिजे आणि मग काम केलं पाहिजे, असं या लोकांना वाटतं. पण एकच सांगतो, आता तुमचा शेवटचा प्रश्न होता म्हणून, अण्णासाहेब जावळे पाटील हे असं रसायन आहे, त्यांनी एवढे मजबूत कार्यकर्ते तयार केले महाराष्ट्रामध्ये. आज वेगवेगळ्या पक्षात जरी असले पण स्वाभिमान त्यांनी कधीच घाण ठेवला नाही कार्यकर्ते, आणि त्या मुशीतले आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि माझ्यावर तर एवढे संस्कार आहेत त्यांचे, मी अतिशय लहान वयाच्या 16व्या 15व्या 16व्या वर्षापासून मला त्यांचा सहवास राहिलेला आहे, आणि कमी वयात जबाबदाऱ्या मला त्यांनी संघटनेच्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या संघटनेची जबाबदारी, त्यांचा विचार आणि या संघटनेचा विचार पुढे न्यायची जबाबदारी. तब्येत बरी आहे तुमची आता? बरे, हॉस्पिटलला होता? प्रवास झाल्यामुळे मार लागलेला दुखते, गोळ्या सुरू आहेत. काय सांगितलं डॉक्टरने? आराम करा म्हणून सांगितलं होतं, आठवडाभर आराम करा, पेन तुम्हाला होणार आहे, कारण भरपूर जबर मार आहे, आणि अस्वस्थता जाणवल, दम लागल बोलताना, हेही सांगितलं होतं. पण ते आता शेवटी पर्याय नाही, महाराष्ट्राला ह्या सगळ्या लोकांचा खरा चेहरा समोर आणायचा तर मला बाहेर पडावंच लागणार आहे, त्यामुळे बाहेर निघालो.
ठीक आहे, विजयसिंह गाडगे पाटलांशी दीर्घ संवाद यासाठी केला आपण, कारण की भूमिका कळाली पाहिजे आणि प्रश्न विचारले गेले पाहिजेत, जे की मराठा ओबीसी विषयाशी संबंधित असतील, शेतकऱ्यांशी संबंधित असतील आणि आता अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेशी संबंधित असतील. त्यांनी कुठलेही प्रश्न न टाळता स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुणाला माफ केलेलं नाही, पण आम्ही कायदा हातात घेणार नाही, हे तुम्ही स्पष्ट केलं, तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि आत्ताचे तुमचेही काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडगे पाटील, आपण बोललात मुंबई तकची मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल आपले मनापासून आभार. पाहत राहा मुंबई तक.